हॉटेलमध्ये जेवताना माझ्या सासूबाईकडून चुकून जेवणाची प्लेट जमिनीवर पडली. हे पाहून रागाने माझ्या नवऱ्याने आईच्या तोंडावर एक चापट मारली. माझ्या सासूबाई रडत तिच्या मुलाची माफी मागू लागली. हे पाहून माझे हृदय थरथरले. माझी सासू रात्रभर रडत राहिली आणि सकाळच्या वेळी त्यांचं निधन झाले. मीही माझ्या पतीला सोडून आईच्या घरी निघून गेली आणि घटस्फोटाचा खटला दाखल केला. आणि जेव्हा मी माझे सामान आणायला तिथे परत गेली तेव्हा माझ्या नवऱ्याला पाहून माझे हृदय जवळजवळ तुटलेच. कारण अचानक माझे डोळे झोपेतून उघडले आणि मी घाबरून उठून बसले. बाहेरून येणारा आवाज असामान्य वाटत होता. मी लगेच बेडवरून उठले आणि बाहेर धावत गेले. तो आवाज माझ्या सासूच्या खोलीतून येत होता. आतल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी मी तिच्या खोलीच्या दाराशी थांबले. आतले दृश्य मला चकित करणारे होते. माझा नवरा त्याच्या आईचे केस धरून त्यांना कसल्या कसल्या धमक्या देत होता. हे मला त्यालाच माहीत. मी हे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले. माझे हृदय जणू कोणीतरी त्याच्या मुठीत धरले आहे असे वाटत होते. माझी सासू रडत होती आणि स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती. काही प्रमाणात माझा आवाज परत आला. तू हे काय करतोयस? तिला सोड. मी माझ्या सासूला सोडवण्यासाठी ओरडले. तेव्हा माझ्या नवऱ्याने तिचे केस एक जोरात झटका देत सोडले आणि एक कहाण शिवी देऊन रागाने वस्तूंना लात मारत घाईघाईने बाहेर पडला. माझ्या सासूबाईंनी रडत माझा हात धरला आणि म्हणाली, खूप खूप धन्यवाद. तिच्या वेदनादायक आवाज ऐकून माझ्या हृदयात वेदना जाणवू लागल्या, दुखू लागले. मला आश्चर्य वाटले की कोणी स्वतःच्या आईशी असे कसे वागू शकतो. तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवते. मी माझ्या सासूला सांत्वन दिले आणि लगेच माझ्या नवऱ्याला शोधण्यासाठी बाहेर पडले, जेणेकरून मी त्याच्याशी याबद्दल काही बोलू शकेन. पण तो घरापासून दूर गेला होता. मी गोंधळलेली, हरवलेली चुलीसमोर उभी राहून विचार करत होते. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत होते. माझ्या नवऱ्याचे हे वर्तन मला कोणत्याही प्रकारे स्वीकारता येत नव्हते. मी गरमागरम नाश्ता बनवून माझ्या सासूबाईंसाठी घेऊन गेली. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळताना पाहून माझे हृदय वेदनेने भरून आले. तुम्ही नाश्ता करा. मी पुढे जाऊन तिचे अश्रू पुसले आणि त्यांच्यासमोर नाश्ता ठेवला. त्या गुपचूप एक एक घास तोंडात घालू लागली. मी पटकन उठून बाहेर पडले कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी खोलीत इकडे तिकडे फिरत नवऱ्याची वाट पाहत होते, कारण त्याच्याशी बोलल्याशिवाय मला आराम मिळणार नव्हता. माझे नाव सुमित्रा आहे. माझे आई वडील शिक्षित नव्हते, पण ते एका चांगल्या कुटुंबातील होते. ते दोघेही बुद्धिमान आणि संयमी होते. वडील कुटुंबाच्या सन्मानाची खूप काळजी करत होते, तर आई शिष्टाचार आणि सभ्यतेने परिपूर्ण होती. आम्ही गरीब होतो, पण आम्हाला स्वाभिमान होता. वडिलांनी आयुष्यभर इतके कष्ट केले की त्यांनी आम्हा भावंडांना फक्त चांगले सांभाळलेच नाही, तर चांगले शिक्षितही बनवले होते. पण कधीही कोणासमोर भीक मागितली नाही किंवा असणाऱ्या परिस्थितीबद्दल रडले नाहीत. मग भलेही आम्ही घरी चटणी आणि भाकरी खाल्ली असो किंवा कधी फक्त पाण्याने पोट भरले असेल, आईने कधीही तिच्या माहेरच्याकडे तिच्या परिस्थितीबद्दल सांगितलं नाही. आईचे म्हणणे होते की आपली परिस्थिती कोणाला सांगणे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहात. म्हणून कधीही तुमची वाईट परिस्थिती कोणालाही सांगू नका. त्याऐवजी कठोर परिश्रम करून तुमची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. पालकांचा प्रामाणिकपणा आणि जीवनशैली पाहून आम्हा सर्व भावंडांचा स्वभावही सारखाच होता. तिला खोटे बोलणे आणि चुकीच्या गोष्टी करणे अजिबात आवडत नव्हते, म्हणून आम्ही तिच्यासमोर खोटे बोलण्याचे धाडस कधीच केले नाही. आईने आम्हाला खूप चांगल्या संस्कारांनी वाढवले होते. मी घरात सर्वात मोठी होते म्हणून आईचा काही शहाणपण माझ्यात आला होता. शाळेतून परत आल्यानंतर मी माझ्या आईला घरकामात मदत करायची आणि माझ्या लहान भावंडांना शिकवायची. माझी आई माझ्यावर खूप खुश होती, कारण मी त्यांची आज्ञाधारक मुलगी होती आणि मी हे सर्व माझ्या पालकांकडूनच शिकले होते. माझे पालक स्वतः शिक्षित नसतील, पण त्यांना अभ्यासाची खूप आवड होती. ते अभ्यासाच्या कडे खूप लक्ष देत असे आणि आम्ही सर्व भावंडे दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होतो. आमच्या घराची परिस्थिती कशी आहे बाकीच्या कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. सर्वांना वाटायचे की आम्ही श्रीमंत आहोत, पण मासिक खर्च आई कसे भागवत होती हे मला चांगलेच माहीत होते. मी इंटरमिडिएट उत्तीर्ण केली तेव्हा माझ्या पालकांच्या परवानगीने मी जवळच्या शाळेत एक नोकरी स्वीकारली. माझे पालक मला काम करू देऊ इच्छित नव्हते, कारण त्यांचे म्हणणे होते की मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पण मी पाहत होती
की जसजसे भाऊ बहीण मोठे होत होते तसतसे घराच्या गरजा आणि खर्च वाढत होते. म्हणून मला माझ्या वडिलांना आधार द्यायचा होता. वडील काही दिवसांपासून आजारी होते, तरी ते काळजी न करता कठोर परिश्रम करत राहिले. आईही घरातील छोटी छोटी कामे करून काही अतिरिक्त पैसे कमवत असे. पण हे उत्पन्न आमच्या वाढत्या घर खर्चासाठी पुरेसे नव्हते. आम्हाला अधिक उत्पन्नाची आवश्यकता होती आणि त्यासाठी मला पुढे यावे लागले. कारण माझा भाऊ घरात सर्वात लहान होता. सध्या त्याच्याकडून ही जबाबदारी अपेक्षित नव्हती. मग मी ठरवलं की मी स्वतःला वडिलांचा मुलगा म्हणून सिद्ध करेन. माझी जिद्द पाहून माझ्या पालकांनी मला परवानगी दिली. मी जवळच्या शाळेत नोकरी स्वीकारली. माझा पगार फारसा चांगला नव्हता, पण काहीही नसण्यापेक्षा ते बरं होतं. त्या पगारातून मी घरातील काही अतिरिक्त गरजा पूर्ण करू शकले. जेव्हा मी माझा पहिला पगार माझ्या वडिलांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या मुलीचे पैसे घेऊ शकत नाहीत. आईनेही तेच सांगितले की तू हे पैसे तुझ्या लग्नासाठी साठवून ठेव. तुला चांगला हुंडा देण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. तू तुझ्या इच्छेनुसार तुला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी कराव्यात. मी काही पैसे वाचवले आणि उरलेले घराच्या अतिरिक्त खर्चावर खर्च केले. माझ्या पालकांना त्यांच्या बाबतीत मदत करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता. मी अनेकदा माझ्या भावंडांच्या मागण्या पूर्ण करायचे आणि जर घरात वस्तूंची गरज भासली तर मी माझ्या धाकट्या भावाकडून ती मागायची. मी माझ्या वडिलांना मदत करू शकते याचा मला खूप आनंद होता. मी माझा अभ्यासही अपूर्ण सोडला नाही, तर नोकरीसोबतच माझे शिक्षणही चालू ठेवले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या शाळेत नोकरीसाठी अर्ज करण्याचा माझा हेतू होता, जेणेकरून माझा पगार वाढेल. जेव्हा मी BA पूर्ण केले तेव्हा मी ती नोकरी सोडून दुसऱ्या शाळेत नोकरीसाठी अर्ज केला. ही शाळा मागच्या शाळेपेक्षा चांगली होती आणि तिथे शिकण्याच्या अनेक संधी होत्या. शिवाय पगारही चांगला होता. मी शाळेत स्वतःच्या कामात लक्ष घालत असे. मी मेहनती असल्याने लवकरच मुख्याध्यापकांचे लक्ष माझ्याकडे वेधले गेले. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. ते माझी खूप स्तुती करायचे. शाळेतील मुलांनाही मी खूप आवडायला लागले, कारण मी त्यांना मनापासून शिकवायचे. मी कधीही कोणत्याही मुलाला फटकारले नाही, तरीही ते माझा विषय पूर्ण लक्ष देऊन अभ्यासायचे आणि चांगले गुण मिळवायचे. शाळेचे मुख्याध्यापक माझ्यावर खूप खुश होते, म्हणून त्यांनी मला लवकर बढती दिली आणि माझा पगारही वाढवला. मी आनंदी होते आणि मी रात्री माझा अभ्यास चालू ठेवायची. माझे फारसे मित्र नव्हते, त्यामुळे मी माझ्याच जगात हरवलेली असायची. मी उन्हात बसून शाळेतील मुलांच्या वह्या तपासत होती. तेव्हा अचानक मागून मला पुरुष आवाज ऐकू आला. अरे, तुम्ही दिवसभर फक्त कामातच मग्न दिसत असता. काही खाता पिता की नाही? मी घाबरले आणि आजूबाजूला पाहिले. तो एक तरुण होता जो मला तिथे उभा पाहून हसत होता. मी त्याला ओळखत नव्हते. मी इथे बसू शकतो का? तो जवळच असलेल्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाला. मी आश्चर्याने मान फिरवून पाहिले. सर्व शिक्षक आजूबाजूला बसून आपापल्या कामात व्यस्त होते. मी गोंधळलेल्या स्वरात होते. काय करावे ते समजत नव्हते. मग तो हलकेच हसला आणि म्हणाला, कमाल आहे, तुम्ही मला ओळखत नाही. माझे नाव विराट आहे. आज शाळेत काम करण्याचा माझा 3रा दिवस आहे आणि तुम्ही मला ओळखतही नाही. तो खोडकरपणे म्हणाला आणि मला धक्काच बसला. काही दिवसांपूर्वीच एक शिक्षिका शाळेतून निघून गेली होती. कदाचित ती तिच्या जागी आला असेल. हो, असं आहे. मला माहीत नव्हते, मी हळुवारपणे म्हणाले आणि त्याला बसण्याचा इशारा केला. तो माझ्यापासून काही अंतरावर बसला. मी पुन्हा माझ्या प्रती तपासण्यात व्यस्त झाले, पण कदाचित त्याला जास्त बोलायला आवडत असेल. तो कामाच्या दरम्यान सतत बोलत राहिला आणि स्वतःबद्दल सर्व काही सांगत राहिला. तो त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याची आजारी आई त्याच्यावरच अवलंबून होती. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. तो म्हणाला की शाळा हे त्याचे ध्येय नाही, पण भविष्यात त्याला धार्मिक संस्थेत जायचं आहे. मी शांतपणे त्याचं ऐकत राहिले. मला त्याच्यात किंवा त्याच्या बोलण्यात विशेष रस नव्हता. उलट मला काळजी वाटत होती की माझे काम उशिरा होत आहे. मला अजून दुसऱ्या वर्गाच्या प्रती तपासायच्या होत्या. मी शांतपणे त्याच्या बोलण्याला मान हलवत राहिली आणि माझ्या कामात व्यस्त राहिली. मला नोकरी करता करता 3 वर्ष झाली होती. माझी आई आणि वडिलांना माझ्या लग्नाची काळजी होती, पण मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. मीच माझ्या वडिलांचा आधार होते आणि मला माझ्या लहान भावंडांनाही त्यांच्या अभ्यासात मदत करायची होती आणि त्यांना आधार द्यायचा होता. त्यांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं, तर माझी बहीण आता कॉलेजमध्ये होती आणि मी तिला खर्च भागवण्यात मदत करत होते.
जर माझं लग्न झालं तर मला ही नोकरी सोडावी लागेल आणि मग मी माझ्या भावंडांना कसं सांभाळणार? आई आणि बाबा दररोज मला समजावण्याचा प्रयत्न करायचे. मुलींना जास्त काळ घरात ठेवू नये, कारण जसजसे वय वाढत जाते तसतसे चांगले लग्नाचे प्रस्ताव येत नाहीत. माझ्या पालकांच्या नजरेत काही प्रस्ताव उपलब्ध होते, पण मला हे अजिबात आवडले नाहीत, कारण मुले शिक्षित नव्हती आणि त्यांच्याकडे एखादी चांगली नोकरी सुद्धा नव्हती. गरीब कुटुंबातून लग्नाचा प्रस्ताव आणण्यापूर्वीही लोक खूप वेळा विचार करतात. जे येतात ते या उद्देशाने येतात की मी आयुष्यभर काम करेन आणि त्या मुलाचा आणि त्याच्या कुटुंबाचा आधार बनेन. जर मला आधार बनायचेच होते तर मी माझ्या पालकांचा आधार का बनू नये? माझ्या लग्नानंतर मी माझ्या सासरच्यांचा आधार का बनू? मी अशा व्यक्तीच्या शोधात होते जो माझ्याशी प्रामाणिक असेल आणि ज्याला माझ्या नोकरीची गरज नसेल. जेव्हा मी माझ्या वडिलांना माझी परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा त्यांना ती समजली. ते माझ्या संमतीशिवाय मला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू इच्छित नव्हते. एके दिवशी मी शाळेतून परत आली तेव्हा घरात काही विचित्र हालचाल सुरू होती. काय झालं आई? काही खास पाहुणे येत आहेत का? स्वयंपाकघरात जेवणाची खास तयारी पाहून मी विचारले. हो, नातेवाईक तुला भेटायला येत आहेत. आईचे हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आता हे नातेवाईक कोणते आहेत? तसे मी तिला माझ्या निवडीबद्दल आधीच सांगितले होते. आई, मी तुला सांगितले होते की मला लग्न करायचे नाही. आज मी शाळेत खूप थकलो होते आणि आज पाहुण्यांच्या या गोंधळामुळे मी अजून गोंधळून जाऊ लागले. आई, मी माझ्या खोलीत जात आहे आणि हो, पाहुण्यांसमोर येणार नाही. तुला ते स्वतःच सांभाळावे लागेल. मी जेव्हा आईला हे सांगितले तेव्हा तिने आश्चर्याने तोंड उघडून माझ्याकडे पाहिले. पण यावेळी तर तुझ्या पसंतीचा प्रस्ताव आला आहे का? अजूनही तुला काही आक्षेप आहे? आईचे शब्द ऐकून मला धक्का बसला. आई, माझ्या पसंतीचा कोणत्या लग्नाचा प्रस्ताव आला आहे? मी गोंधळलेल्या अवस्थेत तिला विचारले. अगं, तुमच्या शाळेत जो सहाय्यक शिक्षक होता, विराट नाव आहे त्याचे, त्याच्या आईने आज माझ्याशी फोनवर बोलणं केलं होतं. त्याला तू आवडू लागली आहेस आणि तो तुझ्याशी लग्न करू इच्छितो. आजकाल तो एका चांगल्या कंपनीत काम करतोय. आईने मला संपूर्ण कहाणी सांगितली. तेव्हा मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. विराट? तो आमच्या शाळेत फक्त 2-3 महिने काम करत होता. नोकरी सोडून त्याला 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला होता आणि आता त्याला माझी आठवण आली होती. पण आई, आमच्यात असं काही नव्हतं. मी विनाकारण गुन्हेगार झाली. काय माहित आई काय विचार करत असेल. मी लगेच आईला स्पष्टीकरण दिले. मग आई म्हणाली, हो हो, त्याच्या आईने मला सांगितलं आहे की तुला याबद्दल काहीही माहिती नाही, पण तो तुझा आदर करतो आणि तुला पसंतही करतो. तो सुशिक्षित आणि हुशार आहे आणि त्याची नोकरीही चांगली आहे. मग या नात्याला आपल्याला काय आक्षेप असू शकतो? तुला माहिती आहे ना, मी आणि तुझे वडील लहान विचार ठेवत नाही. म्हणून आपण त्याला घरी बोलावून पाहूया. जर आम्हाला तो योग्य वाटला तर आम्ही नक्कीच हे प्रकरण पुढे नेऊ. आईने तिचे मत स्पष्ट केले म्हणून मलाही ते समजले. मी शांतपणे माझ्या खोलीत आले, पण मी सतत विराटबद्दल विचार करत होते. मला कळेना झालं की मी कधी त्याच्या मनात उतरले, ना त्याने कधी माझ्याबद्दलची त्याची आवड व्यक्त केली आणि नाही मी कधी त्याच्याकडे असे लक्ष दिले. तो काही काळापासून आमच्या शाळेत काम करत होता. त्याने माझ्याशी 1-2दा बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मी माझ्या कामात व्यस्त असायची. त्यामुळे मी त्याला फक्त हं असं म्हणायचे किंवा मान हलवत उत्तर द्यायचे. कदाचित त्याला माझ्यातील हीच गोष्ट आवडली असेल की मी त्याला जास्त महत्त्व दिले नाही आणि नाही कधी मी इतर शिक्षकांशी एवढी मिसळून राहायचे. काहीही असो, पण आता माझ्या नशिबाचा निर्णय माझ्या आई आणि वडिलांच्या निर्णयावर अवलंबून होता. आईला विराटचा प्रस्ताव आवडला. त्याच्या मागे त्याच्या आईशिवाय कोणीही नव्हते. तसे मला भरलेल्या सासरच असले तरी कोणतीही तक्रार नव्हती. पण विराटचा साधेपणा आई आणि वडिलांना आवडला होता. तो खूप सभ्य माणूस होता आणि एका चांगल्या कंपनीत काम करत होता. वडिलांनीही त्याच्याशी माझ्या नोकरीबद्दल मोकळेपणाने बोलले होते. त्यांनी मला काम करण्याचा किंवा न करण्याचा पूर्ण अधिकार दिला होता. आई आणि वडील दोघेही त्याच्या बोलण्याने प्रभावित झाले होते. तो दिसायला देखणा होता आणि त्याची आई खूप निष्पाप आणि साधी स्त्री होती. माझ्या पालकांना या नात्याबद्दल काहीच हरकत नव्हती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर विराटला स्वीकारण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. मलाही विराटवर काहीच आक्षेप नव्हता, पण आई वडिलांना सोडून जाणे आणि लहान भावंडांच्या जबाबदाऱ्यांपासून तोंड फिरवणे मला स्वीकार नव्हते. मी माझ्या आई वडिलांना खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांचे प्रेम आणि जबाबदारीची जाणीव माझ्यावर प्रबळ झाली.
त्यांच्या मुलीला आदराने आणि प्रेमाने निरोप देणे हे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे होते आणि मी माझ्या हट्टीपणाने त्यांच्या आनंदात व्यत्यय आणू इच्छित नव्हते. मी माझ्या इच्छा बाजूला ठेवल्या. आई वडिलांचे म्हणणे ऐकले. मग त्यांनी माझे लग्न विराटशी निश्चित केले. मी माझ्या कमिटीकडून काही पैसे वाचवले होते म्हणून लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडता यावी म्हणून वडिलांनी त्यांच्या काही मित्रांकडून कर्जही घेतले. लग्नात कोणताही अवाजवा किंवा अनावश्यक खर्च होऊ नये, ज्यामुळे आई आणि वडील अस्वस्थ होतील अशी माझी इच्छा होती. म्हणून मी लग्नासाठी फक्त आवश्यक आणि मर्यादित वस्तूच खरेदी केल्या. विराट आणि त्याच्या आईने कोणताही हुंडा मागितला नव्हता किंवा कोणत्याही विशिष्ट गोष्टीची इच्छा केली नव्हती. त्यांनी आम्हाला प्रत्येक बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला आणि लग्नाशी संबंधित कोणताही विषय आमच्यासाठी समस्या बनू दिला नाही. लग्नाच्या मिरवणुकीत त्यांनी त्यांच्याकडून खूप कमी लोकांना आणले होते. इकडे आई आणि बाबा आधीच विराटच्या शालीनतेवर खुश होते. आता ते त्यांच्या निर्णयांचे आणि शहाणपणाचे प्रशंसक बनले होते. अशा प्रकारे मी निरोप घेतला आणि विराट सोबत त्याच्या घरी आले, जिथे एक नवीन आयुष्य माझी वाट पाहत होते. मी माझ्या व्यावहारिक जीवनाची सुरुवात माझ्या सासरच्या घरात केली होती. लग्नाच्या काही काळापूर्वी मी शाळेतील नोकरी सोडली होती, कारण मला माझ्या घरावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि गरज नसताना मी नोकरीच्या अनावश्यक धावपळीत का अडकू. माझ्या सासूबाईंचे वागणे माझ्या प्रती खूप चांगले वाटले आणि विराटचे वागणेही खूप प्रेमळ होते. त्याने पहिल्याच दिवशी माझ्याबद्दलची त्याची आवड व्यक्त केली. विराट म्हणाला की त्याला मी पहिल्याच नजरेत आवडली होती, पण त्याने कधीही माझ्याबद्दलची त्याची आवड व्यक्त केली नाही, कारण त्याला हे समजले होते की मी अशा प्रकारची मुलगी नाहीये जी कोणाच्याही प्रभावाखाली येते. म्हणून त्याने ठरवले की जेव्हा जेव्हा लग्नाची संधी येईल तेव्हा तो त्याच्या आईला प्रस्ताव पाठवेल आणि त्याने तेच केले. माझ्या नवऱ्याकडून त्याला मी आवडली हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला ही गोष्ट खूप आवडली की विराटने मला मिळवण्यासाठी एक योग्य आणि आदरणीय मार्ग निवडला. जर त्याला माझ्याशी मैत्री करायची असती किंवा त्याने थेट माझ्याबद्दलची आवड व्यक्त केली असती तर कदाचित मी त्याला संधी दिली नसती आणि आमची प्रेम कथा अपूर्ण राहिली असती. पण त्याने ज्या पद्धतीने त्याच्या भावना व्यक्त केल्या त्याने मलाही प्रभावित केले आणि अशा प्रकारे माझे नवीन आयुष्य सुरू झाले. माझ्या लग्नाला फक्त 1 आठवडा झाला होता तेव्हा मी माझ्या नवऱ्याला त्याच्या आईवर हात उचलताना पाहिले. हे दृश्य माझ्यासाठी पूर्णपणे असह्य होते. मी याची कधीच कल्पना केली नव्हती. मला वाटलं कधीच विराट असा माणूस असू शकतो जो त्याच्या आईवर हात उचलेल. मला धक्का बसला होता. मला काय करावे हे समजत नव्हते. मी विराटशी बोलण्याचा प्रयत्न केला. आईवर हात उचलणे तर दूरच, त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलणेही चुकीचे आहे. तू सुशिक्षित आणि बुद्धिमान आहेस. तू तुझ्या पालकांसोबत असं कसं वागू शकतोस? पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कोणतेही चिन्ह नव्हते. उलट तो मला उत्तर देऊ लागला, पण त्याच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हते. त्याने त्याच्या आईवर हात उचलण्याचे कारण काय होते हे मला समजले नाही आणि विराटकडेही त्यासाठी उत्तर देण्याचे कोणतेही ठोस कारण नव्हते. तो म्हणाला, माझी आई अशिक्षित आहे. त्याचे हे शब्द मला गोंधळात टाकत होते. पालक केवळ अशिक्षित आहेत म्हणून त्यांचा अपमान केला जाऊ शकतो का? माझे स्वतःचे पालक फारसे शिक्षित नव्हते, परंतु त्यांनी मला जीवनाचे मार्ग आणि पद्धती शिकवल्या होत्या. यातून सर्वात मोठा धडा म्हणजे पालकांचा अनुभव आणि त्याग हीच त्यांची मोठी शिक्षा असते. ही गोष्ट मी विराटला मनात असूनही समजावून सांगू शकले नाही. मला समजले की विराटला समजावून सांगणे निरुपयोगी आहे, पण तरीही मी माझे प्रयत्न चालू ठेवले. कदाचित त्याला त्याची चूक कळेल. मी त्याला हे समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली आणि त्याला सांगितले की त्याने पुन्हा कधीही त्याच्या आईवर हात उचलू नये. त्याला त्याच्या आईचे महत्त्व आणि दर्जा कळला पाहिजे. मी त्याला उदाहरणे देऊन ते समजावून सांगितले आणि देवाच्या प्रकोपाची भीती दाखवली. त्याने पुन्हा असे कृत्य करावे असे मला वाटत नव्हते. या घटनेनंतर विराटबद्दलचा माझा आदर कमी झाला. मी ठरवले होते की मी पुन्हा कधीही विराटला त्याच्या आईवर हात उचलण्याची संधी देणार नाही. मी माझ्या सासूबाईंचा खूप आदर करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायची. तिची सेवा करण्यात मी कधीही कमी पडले नाही. लवकरच मी घरातील सर्व कामे हाती घेतली. मला सुरुवातीपासूनच काम करण्याची सवय होती. मी माझ्या आई वडिलांची खूप काळजी घ्यायचे आणि आता माझ्या सासूबाईच माझी आई होत्या. काहीही असो, माझ्या नवऱ्याचे तिच्याशी वागणे चांगले नव्हते, म्हणून माझी सर्व सहानुभूती माझ्या सासूबाईबद्दल होती.
माझा नवरा तिच्यावर का रागवला आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या सासूच्या वागण्याकडे लक्ष देऊ लागले. पण मला तिच्या वागण्यात असे काहीही आढळले नाही की ज्यामुळे माझा नवरा तिच्याशी गैरवर्तन करेल. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी विराटला ते समजावून सांगेन. वेळेनुसार त्याचे वर्तन थोडे चांगले झाले. आता तो त्याच्या आईशी खूप कमी बोलत असे आणि जेव्हा तो तिच्याशी जास्त बोलतच नसे तर भांडण होण्याची शक्यताच नव्हती. मी त्याला मनापासून माफ करू शकत नव्हते. जेव्हा जेव्हा मला तो सीन आठवायचा तेव्हा मला तो माझ्यापासून दूर राहावा असे मला वाटत असे. पण मला तो क्षण विसरावाच लागणार होता. शेवटी तो माझा नवरा होता आणि मी आमच्या नात्याकडे पाठ कशी फिरवू शकते. मी आतापर्यंत माझ्या पालकांना हे सांगितले नव्हते कारण मला माझ्या नवऱ्याच्या वाईट गुणांबद्दल सर्वांना सांगायचे नव्हते. तसेही आईने मला ते शिकवले नव्हते. म्हणून मी माझ्या नवऱ्याची एवढी मोठी चूक शांतपणे आणि संयमाने सहन केली आणि घरात आनंदी वातावरण राखण्याचा प्रयत्न करत राहिले. पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. मी म्हणाले, आई, तुम्ही आमच्यासोबत येऊन चहा घ्या. मी चहाचा कप उचलला आणि माझ्या सासूबाईच्या खोलीत गेले. तिथे मला ती उदास बसलेली आढळली. मी तिला बाहेर येण्यास सांगितले जेणेकरून ती आमच्यासोबत बसून चहा घेऊ शकेल. ती थोड्याच वेळात आली. विराट आज खूप चांगल्या मूडमध्ये होता. तो आनंदाने बोलत होता. आज त्याचे वागणे त्याच्या आईसोबत चांगले होते आणि याचे मला समाधान होते. ती म्हणाली, मी देवाकडे प्रार्थना करते की तुला लवकर मूलबाळ हो. तुझ्या लग्नाला 8 महिने झाले आहेत पण अजूनही कोणतीही चांगली बातमी नाही. माझ्या सासूबाईंकडून हे ऐकून मी संकोचले आणि विराटला खूप राग आला. काय आहे आई, तू जुन्या असंवेदनशील गोष्टी का करत असतेस? आम्ही अजून मूल होण्याचा विचारही केला नाही, तो उद्धटपणे म्हणाला. खरं तर विराटला स्वतःला अजून मूल नको होते. म्हणून त्याची आई जे बोलली होती त्याबद्दल त्याला खूप वाईट वाटले होते. मला माझ्या नातवंडांना माझ्या मांडीवर घेऊन जेवू घालण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही लोक विचार करा. भले मुले कोणाला आवडत नाहीत. मी त्यांच्या विचारांशी सहमत होते कारण मलाही तेच हवे होते. पण विराट या बाबतीत खूप हट्टी होता. त्याला आधी त्याचं आयुष्य स्थिर हवे होते, नंतर मुलांबद्दल विचार करायचा होता. आई, तुम्ही फक्त देवाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करा. मी संभाषण संपवण्यासाठी बोलले. मग माझ्या सासूबाईंनी मला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली. मग विराट चिडून म्हणाला, तुझे आशीर्वाद तुझ्याकडेच ठेव. खरं तर तू तुमच्यासाठी प्रार्थना केली तर बरे होईल. चूप राहा. तुम्ही का वाद घालत आहात? मी विराटला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण मला नको होते की हे प्रकरण अजून पुढे जावे. मग माझ्या सासूबाई म्हणाल्या, जेव्हा तुला स्वतःच मूल होईल तेव्हा तुला आईचे महत्त्व समजेल. सर्व पालक त्यांच्या मुलांसाठी किती त्रास सहन करतात. यावर विराटला राग आला आणि तो त्याच्या आईवर ओरडू लागला, तू माझ्यासाठी काय केलंस? तू नेहमीच मला प्रत्येक गोष्टीसाठी तरसावले आहेस आणि आत्ताही मला शाप देत आहेस. तो रागाने ओरडला. मग माझी सासू घाबरून उठली तेव्हा अचानक त्याने तिला मुक्का मारला. मी त्याला थांबवू शकले नाही. तो माझ्या सासूचा चेहरा अपमानाने लाल झाला. तिने तिचे अश्रू गेले आणि ती शांतपणे तिचे अश्रू पुसत तिच्या खोलीत गेली आणि विराट ही रागाने घराबाहेर पडला. माझ्या डोळ्यासमोर त्याने त्याच्या आईवर हात उचलण्याची ही दुसरी वेळ होती. मी त्याला अनेक वेळा समजावून सांगितले पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. कदाचित त्याला एखाद्याला मारण्याची इच्छा होती म्हणूनच त्याचा हात आपोआप वर यायचा, पण त्याने कधीही त्याची सवय सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. मला खूप लाज वाटली. त्याचा दोष काय होता? मी आता ठरवले होते की यावेळी मी विराटशी शांतपणे बोलणार नाही तर स्पष्टपणे सांगेन की मी हे सर्व सहन करू शकत नाही. जर मी या प्रकरणात गप्प बसले असते तर मी स्वतः दोषी ठरले असते. तो घरी माघारी आल्यावर त्याचा राग शांत झाला होता. जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे, तो म्हणाला. त्याच्या वागण्यावरून असं वाटत होतं की जणू काही घडलंच नाही. मी जेवण गरम केलं आणि त्याच्या समोर ठेवलं. तू पण ये, तो म्हणाला. जेव्हा तो जेवू लागला आणि मला शांत बसलेलं पाहून तो म्हणाला, तू काय जेवत नाहीस? मी म्हणाले, मला भूक नाहीये. मी आधीच माझ्या सासूबाईला आधीच जेवू घातले आहे. तिची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले. ती रडत जेवण करत होती आणि उचकी देत होती. ती म्हणत होती की बघ, जेव्हा मुलगा मला 2 वेळचे जेवण देतो म्हणून तो माझा कसा अपमान करतो. ती रडत तक्रार करत होती. त्यांच्याशी सामना करण्याची माझी हिंमत नव्हती, पण त्यांना जेवायला न देता मी कशी झोपू शकेल? मी हात जोडून माझ्या नवऱ्याच्या वागण्याबद्दल त्याची माफी मागितली. तेव्हा त्या म्हणाल्या, चल वेडी मुली,
तुला का वाईट वाटून घेत आहेस? यात तुझी काय चूक आहे? तू खूप चांगली आहेस, देव तुला आनंदी ठेव, असं म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिला. मग मी भांडी गोळा करून तिथून निघून गेले. तेव्हापासून मी विराटची वाट पाहत होते. त्याच्या आईच्या खोलीत जाऊन त्याची माफी मागण्याऐवजी त्याने जेवण मागवले आणि आनंदाने तो जेवत होता. मग मी त्याला सांगितले, विराट, मी ठरवले आहे, मी आता या घरात राहू शकत नाही. हे ऐकून त्याला धक्का बसला. काय म्हणतेस? त्याने त्याचं जेवण सोडून माझ्याकडे पाहिले. मग मी म्हणाली, तुझं माझ्याशी आणि तुझ्या आईशी वाईट वागणे मला आता सहन होत नाही. मी तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू माझे बोलणे समजूच शकत नाहीस, कारण तुला सवय झाली आहे आणि अशा सवयी सहजासहजी बदलत नाहीत. म्हणून मी हे घर सोडणेच बरे मानले. तो आश्चर्यचकित झाला. मी प्रयत्न तर करत आहे ना. कृपया हे प्रकरण इथेच संपव. तू सगळं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का करीत आहेस? त्याला त्याच्या वागण्याबद्दल कसलाही पश्चाताप होत नव्हता. मला वाटायचं की जो माणूस आपल्या आईवर अत्याचार करू शकतो तो काहीही करू शकतो. जर तो त्याच्या आईवर हात उचलू शकतो तर तो माझ्यावरही हात उचलू शकतो. सध्या तर त्याची आई त्याचा राग सहन करत होती, पण जेव्हा ती नसेल तर पुढचे लक्ष मी असू शकते. मी मनात पक्क केलं होतं की यावेळी मी माझ्या निर्णयावर ठाम राहण्याचा दृढ निश्चय केला होता. विराटशी बोलणे निरर्थक वाटले म्हणून मी उठले आणि माझे सामान बांधायला सुरुवात केली. विराट असे वर्तन असह्य आहे आणि मी ते आता सहन करू शकत नाही. प्लीज मला माफ कर. हे पुन्हा होणार नाही. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, पण काही ना काही नेहमीच घडत आहे. मला थोडा वेळ दे. जर तू मला सोडून गेलीस तर माझं वागणं सुधारेल का? यामुळे मला आणखी ताण येईल. कृपया माझ्यासाठी नाही तर तुझ्या सासूबाईंसाठी इथेच राहा. विराटचे हे शब्द मला खूप त्रास देत होते. तो मला थांबवण्यासाठी त्याच्या आईचा सहारा घेत होता, म्हणूनच ते विचित्र वाटत होते. हे सर्व माझ्यासाठी असह्य आहे विराट. मी वचन देतो, मी स्वतःला सुधारण्याचा आणि माझ्या आईची माफी मागण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मला माहीत आहे मी जे केले ते चुकीचे होते, पण मी हे न कळत करतो आणि मग मी स्वतःवरचा ताबा गमावतो. विराटचे बोलणे ऐकून मी खोल विचारात पडले. कदाचित मी त्याला सुधारण्याची आणखी एक संधी द्यावी. तसेही मला माझ्या आई वडिलांच्या घरी परत जाऊन त्यांच्यावर ओझे व्हायचे नव्हते. त्यांनी माझे लग्न खूप कष्टाने ठरवले होते. आता परत जाऊन त्यांना आणखी त्रास देण्यापेक्षा विराटला आणखी एक संधी दिली तर ते बरे होईल. तसेही विराटचे वागणे नेहमीच माझ्याशी चांगले राहिले आहे. तो कधीही माझ्यावर रागवला नाही किंवा कधीही हात वर केला नाही, कारण तो त्याचा सर्व राग त्याच्या आईवर काढायचा. मला समजत नाही तो त्याच्या आईसमोर असे का वागतो. तो त्यांच्यावर इतका का रागवतो. मला त्यांचे हे वागणे समजत नव्हते. जर तो त्याच्या पत्नीची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तर त्याने त्याच्या पत्नीपेक्षा त्याच्या आईला जास्त महत्त्व द्यायला हवे होते, पण त्याने तसे केले नाही. कदाचित यामागे काहीतरी कारण असेल. मी ते शोधण्याचा अनेक वेळा प्रयत्नही केला, पण मला कोणतेही कारण सापडले नाही. माझी सासू एक समजूतदार महिला होती. ती त्याच्या बालपणी नक्कीच त्यांच्याशी चांगले वागले असेल. त्याच्या आरोग्यात आणि अभ्यासात तिने त्याला मदत केली असेल. तरीही मला विराटचा दृष्टिकोन समजला नाही. ठीक आहे, पण तुला तुझ्या आईची माफी मागावी लागेल, मी विचार केला आणि म्हणाले. मग विराट लगेच उठला आणि त्याच्या आईच्या खोलीकडे गेला. तो खरोखर माफी मागतो की फक्त ढोंग करतोय हे पाहण्यासाठी मी त्याच्या मागे गेली, पण तो त्याच्या आईसमोर गेला आणि माफी मागितली. मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले की तो माफी मागत होता आणि माझ्या सासूबाईंनी त्याला लगेच माफ केले. हे पाहून मलाही आनंद झाला. कदाचित विराटला त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असेल. माझ्या सासूबाईंनी त्याला इतक्या सहजपणे माफ केले हे पाहून मला आनंद झाला. कदाचित त्याच्या मनात त्याच्या आईबद्दल प्रेम जागृत होईल आणि खरंच विराटच्या वागण्याचा दृष्टिकोन खूप बदलला होता. आता तो त्याच्या आईवर रागवत नव्हता. माझी सासू आता तिच्या खोलीतून बाहेर पडायची आणि विराट सोबत बसून आनंदाने गप्पा मारायची. विराटही त्याच्या आईशी आनंदाने बोलू लागला आणि तिची काळजी घेऊ लागला. हे पाहून मला खूप आनंद झाला. जर माझ्या नवऱ्याच्या बदललेल्या वागण्यामागचे कारण मी असेल तर मला खूप आनंद होईल. मला तर या गोष्टीचा आनंद होता की माझ्यामुळे त्यांचे त्याच्या आईशी असलेले वागणे सुधारले आहे. मी कोणासाठी तरी आनंदाचे कारण बनत होते. मी पूर्वीपेक्षा जास्त सेवा करत होती आणि माझ्या सासूची पूर्ण काळजी घेत असे. ती पूर्ण मनापासून मला खूप आशीर्वाद द्यायची. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. बऱ्याच काळापासून विराटने त्याच्या आईशी गैरवर्तन केले नव्हते आणि आता तो मूल होण्याचा विचारही करू लागला होता.
आम्ही मुलाची योजना आखत होतो, कारण विराटला ऑफिसमधून प्रमोशन मिळाले होते, ज्याची तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता. आता तो मुलाची जबाबदारी घेण्यास आनंदाने तयार होता. मी माझ्या घरात आनंदी आणि समाधानी होते. एके दिवशी विराटने मला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा प्रस्ताव दिला, म्हणून मी आनंदाने तयारीला लागले. मग मी म्हणाले, विराट, आपण आईलाही सोबत घेऊन जाऊ. ती घरी एकटी काय करेल? मला माझ्या सासूची आठवण आली होती, म्हणून मी लगेच विराटला सांगितले आणि त्यानेही लगेच होकार दिला आणि म्हणाला, ठीक आहे, मग आईलाही लवकर तयार व्हायला सांग. मी माझ्या मित्राची गाडी घेऊन येतो. तो तसं म्हणताच मी आनंदाने माझ्या सासूच्या खोलीकडे निघाले. आम्ही आनंदी मूडमध्ये होतो. आम्ही गप्पा मारत जेवण करत होतो. मी पहिल्यांदाच माझ्या सासूबाईंच्या ताटात जेवण वाढले. आई जेवू लागली होती. अचानक तिचं ताट तिच्या हातातून निसटलं आणि खाली पडले. आमच्याशिवाय तिथे अजून काही लोक बसले होते. ताट पडल्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहू लागले. माझ्या सासूबाईंना खूप लाज वाटत होती आणि विराटलाही लाज वाटत होती. सगळं अन्न जमिनीवर सांडलं होतं. मी लगेच माझ्या सासूबाईंना सांत्वन दिलं आणि पडलेलं अन्न उचलायला सुरुवात केली. तेवढ्यात एक वेटर आमच्याकडे धावत आला आणि म्हणाला, राहू द्या, मी करेन. मग मी माझ्या सासूबाईंना म्हणाले, मी तुमच्यासाठी दुसरी प्लेट घेऊन येते. तेव्हा ती म्हणाली, असू दे, काही गरज नाही. मग विराट म्हणाला, हिला जेवण कसे खायचे याची सुद्धा अक्कल नाही. तुलाच रस होता हिला सोबत घेऊन यायचा. आता सर्वांसमोर अपमानित केले आपल्याला. लोकांचे लक्ष पुन्हा आमच्याकडे वळले. त्यामुळे विराटला राग आला आणि त्याने त्याच्या आईला एक जोरात चापट मारली. ती या हल्ल्यासाठी तयार नव्हती, म्हणून ती खुर्चीवरून खाली पडली. तिथे उपस्थित असलेले लोक पुन्हा आमच्याकडे पाहू लागले. मी पूर्णपणे स्तब्ध झाले. मी लगेच माझ्या सासूबाईंना खालून उचलले आणि त्यांना पुन्हा खुर्चीवर बसवले. ती या हल्ल्यासाठी तयार नव्हती आणि आता तिचे शरीर थरथर कापू लागले. तिची अवस्था पाहून मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटले आणि विराटवर खूप राग आला. तू हे करायला नको होतेस. तुला तुझ्या आईपेक्षा लोकांची काळजी आहे, मी रागावलेल्या पण हळू आवाजात म्हणाले. पण विराटच्या डोळ्यात फक्त जोश आणि उद्धटपणा दिसत होता. देवाच्या भीतीने माझे हृदय थरथर कापत होते. मला माहीत होते की त्याचे हे कृत्य देवाच्या दृष्टीने एक मोठे पाप आहे आणि तो एके दिवशी नक्कीच त्याची किंमत चुकवेल. आम्ही लवकर जेवण उरकले आणि घरी परतलो. मी आतल्या आत रडत राहिले. माझ्या सासूबाईंना मी माझ्या नवऱ्याच्या अत्याचारांपासून वाचवू शकलो नाही याचे मला वाईट वाटत होते. विराटच्या वागण्याने आणि त्याच्या उदासीनतेने मला खूप त्रास दिला होता. त्यांची चूक इतकी मोठी नव्हती की कोणी स्वतःच्या आईशी असे वागेल, पण त्याच्या रागाने आणि क्रूर वागण्याने असे दिसून आले की तो कधीच बदलणार नाही. तो कधीच त्याच्या आईचा आदर करणार नाही आणि मी त्याला त्याच्या चुका लक्षात आणून देऊ शकले नाही. मी मनात दुःखी होते, पण मला माहीत होते की विराटचे विचार कधीच बदलणार नाही. तो त्याच्या आईला जाहील अशिक्षित म्हणायचा, पण सर्वात मोठा अशिक्षित जाहील तो स्वतःच होता. त्याला त्याच्या आईपेक्षा आजूबाजूच्या लोकांची जास्त काळजी होती. माझी सासू घरी पोहोचताच तिच्या पलंगावर झोपली. माझ्या मनात एक विचित्र तुटल्यासारखे वाटत होते. पण मी अशा व्यक्तीसोबत कसे राहू शकते जो त्याच्या आईचा शत्रूच नाही तर मलाही अशा विचारसरणीत बांधून ठेवत होता, ज्याला कोणताही नैतिक आधार नव्हता. मला रात्रभर झोप येत नव्हती. मला खूप अस्वस्थ वाटत होते. संध्याकाळची घटना माझ्या मनात रात्रभर फिरत राहिली आणि विराटचे घोरणे खोलीत प्रतिध्वनित होत राहिले. आई, उठा, नाश्ता करा. मी सकाळी लवकर उठले आणि माझ्या सासूसाठी नाश्ता बनवला. खरं तर मला काल रात्री झालेल्या लाजेतून मुक्त व्हायचे होते. आई, उठा. माझ्या सासूबाईंना गतिहीन पाहून मी पुन्हा हाक मारली, पण तिच्या शरीराची काहीच हालचाल झाली नाही. आई, काय झाले तुम्हाला? मी पुढे जाऊन तिला हलवले, पण ती आता या जगात राहिली नव्हती. ती मरण पावली होती. मी माझ्या तोंडावर हात ठेवून स्वतःला ओरडण्यापासून थांबवले आणि विराटला उठवण्यासाठी धावले. माझ्या सासूबाईंना तिच्या मुलाच्या हातून झालेला हा अपमान सहन झाला नाही आणि त्या कायमच्या या जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या. माझे मन खूप अस्वस्थ झाले. मला तिची माफी मागायची होती, पण मी माफीही मागू शकले नाही आणि तिने विराटला माफी मागण्याची संधीही दिली नाही. रात्रभर तिने काय सहन केले असेल कोणास ठाऊक. तिने आमच्यापैकी कोणालाही उठवले नाही किंवा तिने तिच्या वेदनांबद्दल काहीही सांगितले नाही. ती आम्हा दोघांवर रागावल्यासारखी शांतपणे हे जग सोडून गेली. मी सतत रडत होते.
आणि विराटकडे पाहत होते की त्याला त्याच्या आईच्या मृत्यूबद्दल दुःख आहे की नाही. पण मला आश्चर्य वाटले की त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा भावना नव्हती. त्याच्या डोळ्यातून त्याच्या आईसाठी एकही अश्रू बाहेर पडले नाही. आणि इकडे तर मी सतत रडत होते. मला अश्रू अनावर झाले. इतक्या क्रूर माणसासोबत राहणे मला आता सहन होत नव्हते. आई, मी तुझ्यासोबत येईन. माझ्या सासूच्या अंत्यसंस्कार आणि इतर विधीनंतर मी माझ्या स्वतःच्या आईला म्हणाले. हे ऐकताच तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. बाळा, विराटला तुझी गरज आहे. तू त्याला या अवस्थेत सोडून कशी जाऊ शकतेस? नाही आई, त्याला माझी गरज नाही, त्याला कोणाचीही गरज नाही. तो स्वतः पुरेसा आहे. मी हे माझ्या आईला सांगितले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. कारण मी आजपर्यंत माझ्या आईला त्याच्या क्रूरतेबद्दल काहीही सांगितले नव्हते. माझे गांभीर्य पाहून आई मला तिच्यासोबत घेऊन आली. घरी आल्यानंतर मी माझ्या आई आणि वडिलांना विराटबद्दल सर्व काही सांगितले. की तो त्याच्या आईला मारहाण करायचा, रोज तिचा अपमान करायचा आणि त्यामुळेच त्याची आई मरण पावली. हे सर्व ऐकून माझ्या आई आणि वडिलांना धक्का बसला. एक मुलगा त्याच्या आईला मारहाण करू शकतो यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण झाले. तो कोणत्या प्रकारच्या अत्याचारी परिस्थितीत हे जग सोडून गेली यामुळे माझ्या आईला खूप दुःख झाले होते. पण आता दुःख करून काय साध्य होणार होते? माझ्या मनावरचा भारही हलका होत नव्हता. कदाचित मला विराटला समजावता आले असते, त्याला थांबवता आले असते. पण मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले होते. पण तो सहमत होण्यास तयार नव्हता. आता मला माझ्या आई आणि वडिलांसोबत राहायचे आहे. मी विराट समोर घराबाहेर पडले होते आणि त्यानेही मला एकदाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित तो काळ तसा नव्हता, पण नंतरही त्याने माझ्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तो घरीही आला नाही. मला विराटपेक्षा त्याच्या आईचे दुःख जास्त असल्याने मी विराटबद्दल अजिबात विचार करत नव्हते. जेव्हा जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करत असे तेव्हा माझे हृदय एका विचित्र ओझ्याने दाबून जायचे. या स्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी मी स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मग माझी आई म्हणाली, तू काळजीपूर्वक विचार कर बाळा, तुला काय ठरवायचं आहे ते. तू विराटला साथ देशील की तुला सोडून देशील? आईने मला विचारलं. माझं मन नको म्हणत होते, कारण तो खूप क्रूर आहे. जो त्याच्या आईशी एकनिष्ठ राहू शकला नाही तो माझ्याशी कसा राहील? आता त्याची आई नाहीये, त्यामुळे तो आता नक्कीच माझ्यावर हात उचलेल. मी विराटच्या स्वभावाला चांगली ओळखत होते. मी माझ्या वडिलांशी याबद्दल स्पष्टपणे बोलले होते. त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव आणला नाही. त्यांना जबरदस्तीने मला पुन्हा त्याच्याकडे पाठवायचे नव्हते. हा तुझा निर्णय आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार कर. तुला इथे राहण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. तू आमच्यासाठी ओझे आहेस असं कधीच समजू नकोस. आईचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्याच दिवशी आईसोबत निघून आली होती, त्यामुळे मी माझ्यासोबत कोणतेही सामान आणू शकले नाही. काही दिवसांनी मी माझ्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी विराटच्या घरी गेले. मला माहीत नव्हते की तो त्यावेळी घरी होता की नव्हता, पण माझ्याकडे घराची एक अतिरिक्त चावी होती जी मी त्या दिवशी माझ्या पर्समध्ये ठेवली होती. मी त्या चावीने दार उघडले आणि आत शिरले. बाबांनी मला माझ्या धाकट्या भावासोबत पाठवले होते. ज्यावेळी विराट ऑफिसमध्ये असेल याची वेळ मी मुद्दाम निवडली होती. घरात एक विचित्र घाणेरडा वास येत होता. कदाचित ते बऱ्याच दिवसांपासून स्वच्छ केलं नसेल. मी माझ्या खोलीकडे गेले. समोर असलेल्या दृश्याने माझा श्वास रोखला. खोलीत कुजणे आणि दुर्गंधी पसरली होती. आत गेल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याची अवस्था पाहून असे वाटले की जणू तो बऱ्याच दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या शरीरावर किडे सरपटत होते आणि त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. त्याच्या शरीरात अजूनही थोडा जीव शिल्लक होता आणि त्याची नजर दारावर केलेली होती. त्याला किती दिवसांपासून अर्धांगवायू झाला होता कोणास ठाऊक. त्याचे शरीर खूप कमकुवत झाले आहे आणि ते ओळखताही येत नव्हते. माझ्या संपूर्ण शरीरात वेदनेची थरथरणारी लाट उसळली. मी ताबडतोब माझ्या धाकट्या भावाच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि त्याला बाहेर काढले. आतील दृश्य त्याला असह्य झाले. मला धक्का बसला. विराटची अवस्था पाहून माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. मी रडत आणि थरथरत्या हाताने माझ्या वडिलांना फोन केला. ज्या व्यक्तीने आपल्या आईला चापट मारली होती, ज्याने मानवता, आदर आणि प्रतिष्ठा आपल्या जीवनाचा भाग मानली नव्हती, आज तीच व्यक्ती दुःख आणि अपमान सहन करत होती. जणू काही देवाने त्याच्या वाईट कृत्यांचा बदला घेतला आहे असे वाटत होते की
ती केवळ त्याच्या शरीराची दुर्दशा नव्हती, तर ते त्याच्या मनातील घाणेरडेपणा आणि त्याच्या आत्म्यातील वेदनांचे प्रतिबिंब होते. माझ्या मनात सहानुभूती नव्हती, मला कोणताही पश्चाताप नव्हता. मला माहीत होते की जो माणूस त्याच्या जवळच्या नातेवाईकाशी म्हणजे त्याच्या आईशी अशा प्रकारे वागतो, त्याचा शेवट कधीच चांगला होऊ शकत नाही. पण एक पत्नी म्हणून त्याच्या आजारपणात त्याला आधार देणे हे माझे कर्तव्य होते. माझ्या वडिलांच्या मदतीने मी त्याचा वरचा कचरा साफ केला आणि त्याला रुग्णालयात नेले. कदाचित त्याच्या रागामुळे त्याच्या नसा प्रभावित झाल्या आणि त्याचे शरीर पूर्णपणे लकवाग्रस्त झाले असावे. हा त्याचाच सूड होता, जो त्याच्या स्वतःच्या दृष्ट कर्मामुळे त्याला मिळाला होता. प्रत्येक कर्माचा एक परिणाम असतो आणि माणसाला कधी ना कधी तो परिणाम भोगावाच लागतो. जो माणूस इतरांशी गैरवर्तन करतो त्याला शेवटी स्वतःलाच वाईट परिणाम भोगावे लागतात. मानवता, प्रेम आणि आदर हा माणसाचा सर्वात मोठा वारसा आहे. आई ही आई असते आणि जो आपल्या आईचा आणि आपल्या नातेवाईकांचा आदर करत नाही, तो कधीही खरा आनंद आणि शांती मिळवू शकत नाही. मी त्याच्या सोबत रुग्णालयात राहिले आणि त्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तो त्याच्या आईशी ज्या पद्धतीने वागला होता, त्याला त्याची शिक्षा झाली होती. त्याची ही शिक्षा आपल्यालाही खूप शिकवणारी होती. मी पण खूप काही शिकले होते आणि आता मी त्याच्यासाठी देवाकडे क्षमा देखील मागितली होती, कारण देवाने त्याला या अवस्थेत आणून त्याकडून क्षमा मागण्याची शक्ती देखील काढून घेतली होती आणि त्याला इतके असहाय्य केले होते की तो माझ्याकडे करुणेच्या नजरेने पाहत होता. पण मी त्याला का त्रास देऊ? मी त्याची काळजी घेत होते. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. त्याला हे कळले असेल की त्याच्या आईशी वाईट वागण्याची ही शिक्षा आहे. रुग्णालयात त्याची प्रकृती थोडी बरी झाली होती, पण त्याचा जीव वाचवता आला नाही. माहीत नाही तो किती दिवसांपासून उपाशी होता. मी त्याला स्वतःच्या हाताने जेवू घातले तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. रुग्णालयात त्याची तब्येत थोडी सुधारली, पण शेवटी आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने मला दुःख झाले, पण त्यांच्या शेवटच्या काळात मी त्यांची सेवा केली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला याचे मला समाधान होते. त्याच्या मृत्यूनंतरही मी देवाकडे क्षमा मागत राहिले आणि त्यांच्यासाठी दान धर्म केला. मला आशा आहे की देव त्यांची पापे क्षमा करेल. तर मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे की प्रत्येक कर्माचे परिणाम असतात. जो माणूस आपल्या प्रिय नात्याचा जसं की आईचा आदर करत नाही, त्याला आयुष्यात कधीतरी का होईना पण त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते. माणसाने आपले कर्तव्य आणि मानवता विसरू नये. क्षमा, सेवा आणि करुणा ही माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे. तर मित्रांनो, ही आजची कहाणी होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.